तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण पनीरची भाजी करणार आहोत। त्यासाठी मी पनीर फ्राय करून घेतले आहे। त्याच्यानंतर कढईत त्याच पॅनमध्ये आपण टाकला आहे कांदा आणि शिमला मिरची उभ्या उभ्या स्लाइस करून आपण टाकलेल्या आहेत। ते मस्त परतून घेतले आहे। त्याच्यानंतर आपण टाकले आहेत कॉर्न हे मी शिजवून घेतले आहेत। अर्धा मका घेतला आहे साधारणपणे आणि तो पण मस्त तेलामध्ये फ्राय करत आहे। थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला। हे परतून घेताना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। थोडंसं मीठ टाकल्याने शिमला मिरची पण पटकन फ्राय होते। आता याच्यामध्ये आपण पिझ्झा पास्ता सॉस असतो तो थोडासा घालणार आहोत, 2-3 ड्रॉप। त्याच्यानंतर तो परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा वाटण आहे आपलं कांदा, खोबरं, लसूण आणि त्याच्यामध्ये टोमॅटो घेतला आहे। एकत्र सगळं वाटण केलं आहे। ते मस्तपैकी आपण फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला सॉटे करायचं आहे। आणि अशा प्रकारे आपणला सॉटे करून झालं आहे। त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलं आहे। मीठ टाकायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे। टेक्स्चर एकदम मस्त आला आहे ग्रेव्हीला, तुम्ही बघू शकता। आणि ही ग्रेव्ही खाण्यासाठी पण खूप छान लागते। आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत। हळदीनंतर आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला आहे, घरगुती केलेला गरम मसाला, तो टाकणार आहोत आणि आपण मस्तपैकी परतून घेणार आहोत। आणि ग्रेव्ही जरा थिक झाली आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि त्याला थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि उकळी काढून घेतली आहे। एक उकळी आलेली आहे। उकळी काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पनीर टाकणार आहोत, जे आपण थोडंसं हलकं फ्राय केलेलं, ते आपण टाकून सगळं एकजीव करायचं आहे। मसाला आणि ग्रेव्हीचा मसाला आणि आपलं पनीर पूर्ण एकजीव झालं पाहिजे। अशा प्रकारे मस्त एकजीव करून घ्यायचं। कलर बघा किती छान आला आहे। तुम्हाला कलर थोडा लाईट वाटत असेल कारण माझ्या मोबाईलची टॉर्चसुद्धा उघडी होती। ते आत्ता तुम्ही रिअल कलर ह्याचा बघू शकता किती मस्त आला आहे। अशा प्रकारे मस्तपैकी पनीरची भाजी करा, खूप छान होईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। बाय बाय।